तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या परवानगीनंतरच हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्याचा दावा जालिंदर सुपेकरांनी आता केलेला आहे। शस्त्र परवाना देण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्टच केलं आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या परवानगीनंतरच आपण हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्याच्या कागदपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या असं आता सुपेकर म्हणतायत। नक्कीच एक महत्त्वाचं स्पष्टीकरण जालिंदर सुपेकर जे सध्या कारागृहाचे सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांनी दिलेला आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर हे सुद्धा त्यांचे नातेवाईक आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या, पण शशांक आणि सुशील हगवणे यांचे ते मामा लागतात असं समोर आलेलं होतं। आणि जेव्हा हगवणे कुटुंबाला शस्त्र परवाना पाहिजे होता त्यावेळेस जालिंदर सुपेकर यांनी त्यांना तो शस्त्र परवाना दिला अशा पद्धतीची माहिती समोर आलेली होती। मात्र आता जालिंदर सुपेकर यांनी स्वतः आपल्याशी बोलताना स्पष्टीकरण दिलेलं आहे की याच्याशी माझा काही संबंध नाहीये। तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सहीने ते जे पत्र आहे परवानगीचं ते त्यांना देण्यात आलेलं आहे। खालपासून म्हणजे जिथं जिथं शस्त्र परवान्यासाठी परवानगी घ्यावी लागते तिथं स्थानिक पोलीस स्टेशन असेल, पोलीस उपायुक्त असेल, शस्त्र परवाना विभाग असेल, अशा माध्यमातून ते सगळं अर्ज आहे तो पुढे आल्यानंतर शेवटला माझी सही आहे ती देण्यात आलेली आहे। पण आधी खालच्या स्तरावरची जी चौकशी आहे ती त्यांनी का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि यामध्ये विनाकारण माझी बदनामी होत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि ही बदनामी आता कुठेतरी थांबवावी, या संपूर्ण प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाहीये। हगवणे कुटुंब हे माझे नातेवाईक आहे, मात्र त्यांना जो शस्त्र परवाना दिला गेलेला आहे त्याच्यात माझा कोणताही संबंध नाहीये अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आहे ते त्यांनी दिलेलं आहे। मात्र याची संपूर्णपणे जबाबदारी आहे ती तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे त्यांनी आता सोपवलेली आहे। आणि त्यामुळे अमिताभ गुप्ता हे यावरती काय स्पष्टीकरण देतात हे आता पाहणं महत्वाचं आहे। अगदी तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।